ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज शिरसगाव सावळगाव यांच्या वतीने आयोजित गुरुदत्त नटखट बाजार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात विद्यार्थ्यांचे विविध स्टॉल, खेळ, खाद्यपदार्थ, कलात्मक उपक्रम सादरीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या कौशल्य नीती दाखवत अनेक स्टॉल साकारले असताना यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विजयरावजी गोविंद वाजे, माजी उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका व त्यांच्या सविद्य पत्नी सौ वैशाली विजयराव वाजे, विद्यमान नगरसेविका कोपरगाव नगरपालिका या होत्या. तर शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री केशवरावजी भवर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक चौधरी, तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष कोपरगाव नगरपालिका, त्याचप्रमाणे आदरणीय सौ वैशालीताई विजयराव वाजे, ज्या नवीनच नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली आणि काल त्या पाणी पुरवठ्याच्या सभापती पण झाल्या, त्यावर त्यांची निवड झाली. आणि मी सहज विजय बोललो, म्हटलं आमच्या शाळेत असा कार्यक्रम आहे. ते म्हटले एका मिनिटात मी येणार आहे. आणि बाकीचे आपले स्वप्नील असल, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक, प्राचार्य, आज आपण दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम इथं घेत असतो. आणि या कार्यक्रमाचा उद्देश एकच असतो की आपल्या मुलांना ही एक आर्थिक माहिती व्हावी. आणि समाजा एका बाजूला आपण तर त्यांना शिक्षण देतच आहोत, पण दुसऱ्या बाजूने त्यांना आर्थिक आणि व्यापार कसा करावं हेही त्यांना कळलं पाहिजे. 8वी 9वी 10वीचे मुलं असतील, यांना आम्ही बँकिंग मध्ये बऱ्याच घेऊन गेलो, बँकिंगचा व्यवहार कसा चालतो तेही दाखवलं. किंवा एक औद्योगिक मध्ये फॅक्टरी व्हिजिट पण त्यांची आम्ही केली की त्यांना व्यवसाय कसा करावा, फॅक्टरी कशी असावी, याचं सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज तुम्ही जर बघितलं, या मुलांचं मी सहज सगळं एक चक्कर आल्यानंतर एक राऊंड मारल्यानंतर मला असं कळलं की हे मुलं खूप वेगळ्या आयडिया यांच्या डोक्यात आहे. म्हणजे माझ्या याच्या पलीकडे यांचे काही आज मी तिथं बघितले, काही गेम आहे, काही खाण्याचे स्टॉल आहे, भाजीपाला आहे, स्टेशनरी आहे, ही सगळ्याच वस्तू आज इथं यांनी ठेवलेल्या आहेत. आणि एक मुलाचं मी सहज बघितलं, त्यांनी काही त्याच्यावर फक्त एक वाटी आहे आणि त्याच्यात अशा चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. अरे म्हटलं हे काय प्रकार आहे असा तुझा? म्हटलं काही नाही, तुम्ही 10 रुपये द्या, मग तुम्हाला एक चिठ्ठी उचलता येईल म्हणे. म्हटलं एक चिठ्ठी उचलायची, तो 10 रुपये म्हणे. म्हटलं मॅजिक काय, हे काय तुझं वालं? तू तसं सांगणार नाही, मी तुम्हाला 10 रुपये द्या म्हणे. म्हणजे मला त्याचं खूप हे वाटलं आणि मी त्याला वाटलं ठीक आहे, देतो 10 रुपये, चल. मग आता उचलवून चिठ्ठी, मी ती चिठ्ठी उचलली आणि त्या चिठ्ठीमध्ये 20चा आकडा निघाला. त्याला म्हटलं आता काय रे, तुम्हाला 20 रुपये देणार आहे. म्हटलं मग मी तुला 10 दिले, तुम्हाला 20 का देतो? तसं नाही, त्याच्यात 0 पण आहे, त्याच्यात 1 रुपये पण आहे, 2 रुपये पण आहे, नील पण आहे. तुम्ही जेव्हा मला 10 रुपये देणार आहे, एक चिठ्ठी उचलली की जे काही निघेल ते मी तुम्हाला पैसे देणार आहे. म्हटलं मग जर सगळ्या 20च्या चिठ्ठ्या निघल्या तर 20ची एकाची म्हणे, ती तुम्हालाच निघली म्हणे. बाकीच्या शून्याच्या माझ्या 5 चिठ्ठ्या आहे म्हणे. म्हणजे मी त्याचं हे करत होतो की मुलं सुद्धा, एक 7वीचा मुलगा असेल तर त्या 7वीच्या वर्गात सुद्धा त्याची किती कल्पकता आहे. किंवा दुसऱ्या मुलांनी ते 5 रुपयाला एक हे ठेवलंय आणि ती तार अशी वेडी वाकडी अशी याचा शेप दिला आणि त्याला म्हटलं आता काय, तो तुम्ही 5 रुपये द्या आणि हे फक्त असं फिरवा. बरं म्हटलं मग काय, ते टच नाही झालं पाहिजे, टच झालं तुमचं तुम्ही आउट झाले. म्हणजे मी विचार करत बसलो की हे मुलं आजच्या या वयामध्ये वेगळे यांचं बौद्धिक कौशल्य. आणि आपली आराध्या पर्जने ही आपण जर बघितलं तर सायन्स मध्ये जे शासकीय सायन्सचे हे होता, त्याच्यामध्ये ती जिल्हा लेवलला तिथं प्रदर्शन मध्ये तिथं हे ठेवलेला होता. काही कारणास्तव तिथं पण पार्सलिटी होती, तो विषय वेगळा आहे. पण आपली मुलं कुठेही कमी नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर बघितलं
आणि विजू दुसरं एक सांगायला मला हे पण आनंद वाटतो की आमची जी मुलं आता 10वीची जी मुलं आहे, आमच्या जवळ 5 बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत 10वीच्या. एकाही मुलाला ट्युशन नाही. आम्ही सांगतो ट्युशन लावायची नाही. जर तुमचा आमच्यावरती विश्वास असेल तर मुलं आमच्याकडे ठेवा, कुठल्याही मुलाला ट्युशन लावायची नाही. त्याचं दुसरं कारण हे पण आहे की आमची मुलं आज ही मुलं जवळजवळ 20-22 खेड्यातनं इथं येत आहेत आणि 10वीला समजा आज 65 मुलं आहे, ती एका गावातली नाही आहे. ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणची, वेगळ्या वेगळ्या वस्तीवर राहणारी, वेगवेगळ्या गावात राहणारी. मग त्यांनी ट्युशन लावायची कशी? मग आम्हीच सांगतो की आम्ही त्यांचा तास 2 तास एक्स्ट्रा घेतो. तुम्ही आपल्या शाळेमध्ये त्यांना सोडा की आपण निश्चित त्यांची वाली तयारी करून घेऊ. आणि आजही जर तुम्ही बघितलं तर 10वीच्या आपल्या विद्यार्थ्यांचे जवळजवळ 3 सराव परीक्षा आज आपल्या झालेल्या आहेत आणि आपण 4थी पण घ्यायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे 4 परीक्षा जेव्हा सराव परीक्षा आपण घेतो, निश्चित आपली मुलं इतकी तयार झालेली असतात. त्यावेळेस मलाही खूप आनंद झाला की आमची मुलं या पद्धतीची जर तयार होत आहे की याच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे. निश्चितच खेड्यामध्ये मुलं प्रचंड हुशार आहेत. त्यांना फक्त त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना फक्त एक आकार देता आला पाहिजे आणि ते देण्याचं काम आपलं गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चालतं. निश्चित आमचे जे शिक्षक असतील प्रचंड मेहनत घेतात. आमचे ड्रायव्हर्स असतील फार काळजीने हे करतात आणि प्रत्येक जण इथं या कॅम्पसमध्ये, या शाळेमध्ये आपल्याला जे दिलेलं काम आहे ते निश्चितच ते काम आपल्या आपल्या परीने फार व्यवस्थित करतो, म्हणून आपले रिझल्ट पण चांगले आहेत. आणि हे आम्हाला आता आज आनंद होतो ना. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर केजेस सारख्या ठिकाणी आपला गुंड नावाचा विद्यार्थी जो आपल्याकडे होता, आपल्याला 10वीत तो सेकंड आलेला होता, पण तिथं जवळजवळ 350 मुलांमध्ये तो 12वीला पहिला आला. केजेस कॉलेजला आपल्या शाळेतला विद्यार्थी मयूर गुंड म्हणून. असे जे काही विद्यार्थी आहे किंवा आजही मला डिप्लोमाला असतील किंवा डिग्रीला असतील ते मुलं मला मार्कशीट टाकतात. मागच्या आठवड्यामध्ये 2 मुलींनी मार्कशीट टाकले की त्या वर्गामध्ये पहिल्या आलेल्या होत्या. एकीला 97% मार्क, एकीला 94% मार्क्स होते. एक 3rd सेमिस्टर आणि एक 5th सेमिस्टर. म्हणजे असं जेव्हा आपली मुलं कुठेतरी दिसत आहे तर निश्चित आपल्याला एक तो आनंद होतोय की आपण या ग्रामीण भागामध्ये जे काम करतोय ते काम केल्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं. आपल्याच भागातले जर आपण बघितलं तर कितीतरी मुली आज इंजिनियर झाल्या, कितीतरी मुलं इंजिनियर झाली. आमच्या सारख्या छोट्या गावात 20 ते 22 मुलं आज इंजिनियर झालेली आहेत. आणि त्याच माध्यमातून आपण हे जे एक चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळावं. आता आपण फर्स्टला तर आपण सीबीएसई चालू केलेले आहे. आपण सीबीएसई कडे आता आपली वाटचाल आहे आणि भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये निश्चित आपण सगळं सीबीएसई कडे कदाचित ट्रान्सफर करणार आहोत. पण ज्या वेळेस आम्ही सीबीएसई कडे जातो, आज आपण जर बघितलं तर लोअर केजी ते 5th आपण लीडचा एक प्रयोग केला, पण ते लीडचं काम करत असताना बरेच पालकांचा त्याला रिस्पॉन्स येत नाही. लीड मध्ये आपल्याला ऍप दिलेला आहे, त्या ऍप वरती आपल्याला बघायचं आहे की त्या मुलाचं शिक्षण कसं चाललेलं आहे. त्या मुलाचं बरंचसं त्याच्यावरती लोड केलं जातं किंवा त्याला होमवर्क काय दिला जातो हे सुद्धा तुम्हाला मोबाईलवरती बघता येतं. पण काही पालक 1-2-5% असतील तर ते त्याच्यावरती फार वेगळे रिॲक्ट होतात, वेगळे बोलल्या जातात. मी त्यांना सांगतो हे तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी. मग जर आपल्याला स्पर्धा करायची असेल, जर आपल्याला काही चांगलं करायचं असेल, जगाबरोबर आपल्याला जर विचार करायचा असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. आणि काही नाही, आपलं फक्त माझं एवढंच पालकांना म्हणणं आहे की आपला फक्त एक संध्याकाळचा एक अर्धा तास आपल्या मुलांसाठी द्या. आपल्या मुलांजवळ बसा, त्याला विचारा की बाबा तुला आज होमवर्क काय दिला आणि तुझं आज शाळेमध्ये काय झालं, तुला काय शिकवलं गेलं, तुला ते जे शिकवलं ते तुला कळलं का नाही. एक अर्धा तास बसा मुलाजवळ आणि निश्चित जर तुम्ही त्या मुलाशी बोलत गेले, आजपासून जर त्याच्याशी बोलले, त्याच्याशी जर तुमचा हितगुज राहिली तर निश्चित मुलगा आणि बाप म्हणून आपल्याला भविष्यामध्ये एकमेकाबद्दल निश्चितच एक वेगळं नातं तयार होईल. या माध्यमातून मी तुम्हाला परत एकच सांगाल की आता 11वीला सुद्धा आपण यावर्षी 11वी चालू केली. 11वी-12वी साठी आपण ज्युनियर कॉलेजसाठी सेपरेट बिल्डिंग बांधतोय. पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण तिथं 11वी साठी 12वी साठी फार फाउंडेशन असेल, नेट असेल,
ज्या ज्या काही सुविधा आहे त्या आपल्या मुलांना देण्याचं आमचं मानस आहे की आपली मुलं 11वी 12वीला सुद्धा टॉपर झाली पाहिजे, 12वी सायन्सला सुद्धा आपली मुलं चांगली पुढे गेली पाहिजे. आणि या भागामध्ये मला तरी वाटतं की आज शिक्षणातनच इथं बदल होऊ शकतो. बाकी दुसरं या पूर्व भागामध्ये जे आपले दुष्काळी पट्ट्यातली गावं आहे त्याच्यामध्ये आपली मुलं शिकले तर निश्चित आपला सगळ्यांचं एक उद्धार होईल किंवा आपलं एक वेगळं हे तयार होईल. या माध्यमातून सगळ्या पालकांना आपण आलात त्याबद्दल आपलेही मी आभार व्यक्त करतो. आदरणीय संस्थापक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तसेच उपस्थित सर्व इथे जमलेले नटखट विद्यार्थी आणि प्रिय पालकांनो, आपणा सर्वांना प्रथम माझा मनपूर्वक नमस्कार. आज श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित केलेल्या नटखट बाल आनंद मेळाव्यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम शाळेचे संस्थापक श्री केशवराव भवर साहेबांचे मी मनापासून आभार मानते. ही शाळा म्हणजे केवळ एक इमारत नसून ग्रामीण भागातील मुलांच्या स्वप्नांना पंख देणारी एक इमारत आहे असं मी समजते. ह्या शाळेचे संस्थापक श्री केशवराव भवर यांनी ग्रामीण भागातील मुलांनाही इंग्रजी शिक्षणाची संधी मिळावी, त्याचप्रमाणे शहर आणि गावातील शैक्षणिक दरी कमी व्हावी या उदात्त हेतूने ही या शाळेची स्थापना केली. आज या शाळेमध्ये ज्युनियर KG पासून ते 11वी पर्यंत 10वी पर्यंत जवळपास 1000 ते 1100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हेच या शाळेचे गुणवत्तेचे व विश्वासाचे प्रतीक आहे. आणि आजचा हा नटखट बाल आनंद मेळावा हा उपक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून तो यामधून तुम्हाला व्यवहार ज्ञान, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि टीमवर्क कसं करायचं हा शिकवणारा हा उपक्रम आहे. या शाळेमध्ये 900 विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच जीवन व्यवहाराचे धडे देण्याचे सुंदर कार्य ही शाळा आज करत आहे. श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा ग्रामीण भागातूनही दिशा घडवणारी शाळा ठरो ही सदिच्छा मी आज व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि आताच विजू भाऊनी सांगितलं श्री केशवराव भवर साहेबांबद्दल, म्हणजे माझा त्यांचा एवढा काही संपर्क नाहीये. कालच माझा त्यांचा संपर्क झाला. आपली कमिटीची मीटिंग होती, तिथं आम्हाला VIP गेस्ट हाऊसला बोलवलं होतं. तिथं 9:30ची मीटिंग होती. 10:30 11 वाजताही जास्त सगळे नगरसेवक जमले नव्हते. आपल्या कोपरगाव तालुक्याच्या पहिला महिला आमदार स्नेहता कोल्हे त्या पण 9:30 वाजता येऊन गेल्या. परत त्या रिटर्न गेल्या. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यांनी भाषणाची सुरुवात अशी केली की 9:30चा टायमिंग आहे, 11 वाजले तरी अजून कुणी आलं नाही. ही काही वेळ नाहीये, ही पद्धत नाहीये. तुम्ही सगळ्या नगरसेवकांनी त्यांनी विनंती केली, समजावून सांगितलं इथून पुढे वेळा पाळा, शिस्त पाळा. असे ते शिस्तीचे आहेत मला हे काल समजलं. आणि इथं जे तुम्ही इथं मी पाहते सगळे मुलं त्यांचे म्हणजे फूड स्टॉल आहे, इथं पाणीपुरी स्टॉल आहे, बाकी वेगवेगळे स्टॉल आहे तिथं, ते पण मी आता पाहू आपण. आणि याच्यातून म्हणजे तुम्हाला हा जो उपक्रम आहे तो खूप छान उपक्रम राबवला आहे सरांनी. याच्यातून तुम्हाला संवाद कौशल्य, टीमवर्क, आपण आत्मविश्वास आणि बाजार भाव कसा करायचा ते पण सगळं समजून तुम्हाला त्यासाठी हा खूप उपक्रम छान राबवला. असेच नवीन नवीन उपक्रम ही शाळा राबवत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आम्हाला या शाळेत बोलवलं, मान सन्मान दिला, आदर केला आमचा, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भवर साहेबांनी आम्हाला इथे शाळेत बोलवलं त्याबद्दल प्रथम त्यांचे मी आभार मानतो. आता त्यांच्याबद्दल शाळेबद्दल मी काही जास्त बोलत नाही, सांगत नाही. केशवराव आमचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य आहेत. कोपरगाव शहरात आज रोजी विवेक भैयांच्या माध्यमातून कोल्हे पार्टी प्रचंड मतांनी विजयी झाली. 30 पैकी 19 नगरसेवक आमचे प्रचंड मताने निवडून आले. आमचे नगराध्यक्ष पराग संधान हे देखील प्रचंड मताने विजयी झाले. विवेक भैयांच्या नेतृत्वाखाली हे सगळं करण्यामाग जर कुणी असेल तर केशवरावांचा मोठा हात, हे सांगायला मला विशेष आनंद होतो. मला सुद्धा उमेदवारी देताना आमची मुलाखत घेणे, आम्हाला किती मतदान आहे, किती पडेल तुम्हाला, काय परिस्थिती तुमची, या समाजाचं किती, त्या समाजाचं किती, त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत, म्हणजे
कोणला उमेदवार दिले पाहिजे, कोणला नाही दिले पाहिजे, 80% पॅनल त्यांनीच तयार केला, त्यांनीच उभा केला. मी मागच्या टर्मला नगरसेवक होतो, यावेळेस महिला असल्यामुळं माझी मिसेस वैशाली वाजे नगरसेवक झाली. मागच्या वेळेस पण अंबिकानगर भागात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे, अन्नपूर्णा नगर भागात मोठा मित्र परिवार आहे. प्रचंड मला त्यांची मदत झाली. त्यांनी आम्हाला इथे येऊन जो पाहुणचार केला, मोठेपणा दिला, पण हे सगळं त्यांच्यामुळंच आहे. स्वप्नील भाऊ, हे सगळं जे आहे ना हे त्यांच्यामुळंच आम्हाला हा मान सन्मान या सगळ्या गोष्टी आहे. बाकी शाळेबद्दल त्यांच्याबद्दल ते किती शिस्तीचे हे काही सांगायला नको. कालच आमच्या महिला नगरसेवकांना, पुरुष नगरसेवकांना अनुभव आला. 9:30ची मीटिंग होती, 11ला चालू झाली. त्यांनी सुरुवातच अशी केली, वेळ किती वाजताची आहे, किती वाजता मीटिंग चालू झाली, इथून पुढे वेळ पाळायची. सगळ्यांना त्यांनी प्रचंड प्रमाणात ते रागवले, खडसावलं, पण त्याचा कोणाला राग नाही आला. अशी आदरयुक्त भीती पार्लमेंटरी बोर्डाची आमची त्यांच्यावर आहे. विवेक भायांचे, बिपिनदादांचे, साहेबांचे विश्वासू पहिल्या फळीतले ते कार्यकर्ते आहे. साहेबांच्या हाताखाली ते तयार झाले. त्यांनी आत्ताच सांगितलं की 83च्या बॅचला आम्ही होतो. इंजिनिअरिंग कॉलेजला एके ठिकाणी प्रॅक्टिकल व्हायचं, एका ठिकाणी लेक्चर व्हायचं, एका ठिकाणी क्लास होते, असं 3 ठिकाणी जावं लागायचं. अशा वातावरणातून शिक्षण घेऊन त्यांनी एवढी मोठी संस्था उभी केली. त्यांच्याबद्दल बोललं तेवढं थोडं आहे. मी त्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल परत त्यांचे आभार मानतो व थांबतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र SCGM कॉलेजला असताना सन्माननीय विजूभाऊ वाजे, त्यांच्या पत्नी ज्या कोपरगाव नगरपालिकेमध्ये आज नगरसेविका म्हणून कार्यरत झालेले आहेत, सौ वैशालीताई वाजे. आपलं आमच्या संस्थेतर्फे, सर्व विद्यार्थ्यांतर्फे, पालकांतर्फे आणि सर्व शिक्षकांतर्फे आपण आपल्या कामाचा वेळ काढून आमच्या संस्थेसाठी दिला. मी खूप आभारी आहे आपला दोघांचाही. त्याचबरोबर सन्माननीय केशवरावजी भवर साहेब, स्वप्नील सर, भवरताई, स्कूल कमिटीचे अध्यक्ष, पालक रविभाऊ गायकवाड आणि सर्वच पालक आमच्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देतात. मी प्रथमतः सर्व पालकांची खूप खूप आभारी आहे, कारण की आपल्यामुळे आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या सर्व चिमुकल्यांना आधार मिळतो आणि त्याच अपेक्षेने आम्ही आपणाकडे बघतो. तर आपण सर्वांनी आज मुलांसाठी वेळ दिला, आपल्या चिमुकल्यांसाठी वेळ दिला. मी आपल्या सर्वांचे आमच्या संस्थेतर्फे आभार मानतो. तसेच सर्व शिक्षकांचे, सर्व स्टाफचे मी आभार मानतो. आणि यानंतर सर्व पालकांना मी विनंती करतो की आपला ओपन डे, ज्या त्या क्लासमध्ये आपले टीचर्स असतील, यानंतर ओपन डे असेल. आपण जितक्या लवकर होईल तेवढा आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल बघायचा आहे आणि त्यानंतर या बाल आनंद, नटखट बाल आनंद बाजारचा आपण स्वाद घ्यायचा आहे आणि खरेदी करायची. जितक्या प्रमाणात आपण खरेदी करणार तितक्या प्रमाणात आपल्या विद्यार्थ्यांचा, तुमच्या सर्व मुलांचा आपण तेवढा उत्साह वाढवाल ही अपेक्षा करतो. आणि आता हा उद्घाटन सोहळा संपला असं मी जाहीर करतो. आणि माझे नाव तुषार समोर. आज माझ्या शाळेचे नाव श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल. आज आनंद बाजार मी विकायला मिरच्या आणि भोपळे आणले. आता या काकांनी किती रुपयाचं घेतलं तुझ्याकडनं? त्या काकांनी 100 रुपये दिले हा, आणि 2 भोपळे घेतले. मी त्यांना 80 रुपये वापस दिले. वा वा, म्हणजे तुझा भोपळा केवढ्याला आहे? 10 रुपयाले. थँक्यू. बाल आनंद मेळाव्यात आले, मुलांकडनं भाजीपाला घेतला, बाजार झाला. काय वाटतं या बाजारात एकंदरीत फिरलो, तुमचा अनुभव काय? या नटखट बाजारामध्ये येऊन ना खूपच आनंद झालाय. बरं. मुलांना ना देवाणघेवाण पण कळण. मुलं छान विक्री चालू, याला वाटतं माझं घ्यावं, त्याला वाटतं माझं घ्यावं. खूपच छान वाटलं आणि मुलांचा उत्साह पण वाढलेला आहे सर्व बघून. बर,
तुमचं नाव काय, कुठून आलं तुम्ही? माझं नाव सुनीता अण्णासाहेब भोकरे, माझी मुलगी सेवंतला शिकते इथं. मी सवनसर नवसारीवरून आले. थँक्यू. काय त्याचं सांग ना उदय. नाही, त्याला 10 रुपये द्यायचे. तुम्ही एक चिठ्ठी उचलायची, त्या चिठ्ठीत जेवढे पैसे असतील तो तुम्हाला परत देणार. मग 20 रुपये, 15 रुपये, चिठ्ठी 10 रुपये, 10 रुपये त्याला द्यायचे आणि तुम्ही चिठ्ठी उचलायची. मग त्या चिठ्ठी 0 पण आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 7 आहे, 20 आहे. मग तुम्हाला जे निघाल तो तुम्हाला परत देणार. नाव भूषण नटखट बाजारामध्ये ही जे उपक्रम चालू आहे, हा विटेचा नेमकी उपक्रम काय, काय नाव आहे कसं आहे? याचं नाव आहे कोण बनेगा शक्तिमान. शक्तिमान. ते पूर्वी बालिका असायची, गंगाधर आणि शक्तिमान, त्यातलं शक्तिमान की शक्तिशाली शक्तिमान? शक्तिशाली शक्तिमान. कशी कशी ओळख करणार त्याची? म्हणजे विद्यार्थी आले का विद्यार्थ्यांना जवळून आहे ना 5 रुपये घ्यायचे आणि त्यांनी जर अशी सरळ वीट 2 मिनिटं धरली त्यांच्या जवळून त्यांना 20 रुपये 10 रुपये द्यायचे आपण. हे तुम्ही करून दाखवणार का? हा तुम्ही 2 मिनिटं धरून दाखवणार का? हा हा? हा. म्हणजे तुम्ही स्वतः 2 मिनिटं पकडणार, दुसऱ्याने 2 मिनिटं जर दाखवली तर तुम्ही त्याला 5 रुपयाचे 10 रुपये देणार. बरं, काय तुम्हाला काय वाटतं नेमकी सक्सेस होतं काय? येस होत. किती मुलांचा आतापर्यंत अनुभव घेतला तुम्ही? नाही अजून पहिल्यांदाच. पहिल्यांदाची वाटतं का होईल म्हणून? हा? होईल. मिस भूमिका हाँ योगेश सुनो सुनो, जाने। आपने क्या लाया है ये फूड स्टॉल में अभी? वी ब्रिंग मठरी चाट। हाँ? वी ब्रिंग मठरी चाट। मछली चाट। यस। अच्छा, और कौन से क्लास में पढ़ते हो तुम? वी स्टडी इन 4th स्टैंडर्ड। 4th स्टैंडर्ड। यस। अच्छा, किसी ने मदद की आपको बनाने में? यस, आवर मदर टीचर्स हेल्प अस हाँ. टू मेक दिस एंड वी आर हैप्पी। नटखट बाजार। We are celebrate today Natkat Bazaar. Yes. Okay, thank you. Thank you. What's your name? My name is Bhumika Yogesh Dane. Yes, thank you. Sit down. काय त्याचं सांग ना उदय. नाही, त्याला 10 रुपये द्यायचे. तुम्ही एक चिठ्ठी उचलायची, त्या चिठ्ठीत जेवढे पैसे असतील तो तुम्हाला परत देणार. मग 20 रुपये, 15 रुपये, चिठ्ठी 10 रुपये, 10 रुपये त्याला द्यायचे आणि तुम्ही चिठ्ठी उचलायची. मग त्या चिठ्ठी 0 पण आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 7 आहे, 20 आहे. मग तुम्हाला जे निघाल तो तुम्हाला परत देणार. हा आला होता ना किती लांबून फेकायचं? चिठ्ठी उचलली. हा त्याला 20 रुपये दिले, मी त्याला खरंच 20 रुपये दिले. म्हणजे याच्या वेळी मी डायरेक्ट एक पासून तर डायरेक्ट अरे, काय रे? असा गेम हा? त्याला निघले. बालानंद मेळाव्यात आले, मुलांकडनं भाजीपाला घेतला, बाजार झाला. काय वाटतं या बाजारात एकंदरीत फिरलं, तुमचा अनुभव काय? या नटखट बाजारमध्ये येऊन ना खूपच आनंद झालाय. मुलांना ना देवाणघेवाण पण कळण. मुलं छान विक्री चालू, याला वाटतं माझं घ्यावा, त्याला वाटतं माझं घ्यावा. खूपच छान वाटलं आणि मुलांचा उत्साह पण वाढलेला आहे सर्व बघून. बर, तुमचं नाव काय, कुठून आलं तुम्ही? माझं नाव सुनीता अण्णासाहेब भोकरे, माझी मुलगी सेवंतला शिकते इथं. मी सवनसर नवसारीवरून आले. थँक्यू. माझं नाव तीर्था रमेश रानडे, मी आता 8वीत शिकते. मी लिंबू डांगर वालशंगा आणल्या. हे 10 रुपयाला, हे 2 रुपयाला एक, आणि यांनी माझ्याकडून 10 रुपयाचे वालशंगा घेतले. फक्त त्यांना सांगायचं ना लिंबू पण न्या म्हणून. लिंबू पण घेतले. घेतले का? बाल आनंद मेळाव्यामध्ये बाजार करतात आपण. बाजारात नेमके काय वाटतं, नेमके मुलांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहेत? व्यापार व्यवसाय कसा वाटला तुम्हाला? मुलांना व्यवसायाचं भरपूर ज्ञान दिसतंय. त्याबरोबर पैशाची देवाणघेवाण ते व्यवस्थित करतायत. त्याचबरोबर त्यांचा उत्साह पाहून आम्हालाही आनंद होतोय. त्यामुळे आम्ही पण मोठ्या प्रमाणात खरेदी करतोय. बर, थेट बोधाड्याहून बाजारला इथं. हो, माझी मुलगी तर शाळेत शिकते आणि मी दरवर्षी येत राहतो. बर. आणि मुलांचा उत्साह वाढावा म्हणून आम्ही खरेदी करतच असतो. बर, तर नेमके काय काय घेतलं तुम्ही? मी बटाटे घेतले, शेपूची भाजी, वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, कोबी आणि फ्लावर. काय वाटलं एकंदरीत मुलांचा व्यापार व्यवसाय? मुलांचं चांगलं हिशोपणे वगैरे व्यवस्थित करतात ते. समजतंय त्यांना चांगलं आणि त्यांचा अनुभव मिळेल, त्यांना ज्ञानात भर पडेल त्यांच्या. चांगला उपक्रम आहे शाळेने. म्हणजे आता आठवड्याचा बाजार केला का हो, तुम्ही? आठवड्याचा बाजार केला.
हा स्टॉल कसला आहे? हा स्टॉल आहे ना पाणीपुरीचा आहे. हा. आम्ही पार्टनरशिप मध्ये केलाय हा. बर किती किती पार्टनर आहे? आमचे 4 पार्टनर्स आहे. 4 आहे. हा. कितवीच्या मुली आहे आता? आम्ही 8वीच्या मुली आहोत. बर किती तास झाले स्टॉल लावून? स्टॉल लावून 2 तास झाले. बर आता एकंदरीत किती व्यवसाय व्यापार झाला, किती धंदा झाला किंवा किती विकलं तुम्ही? 400-500 रुपये झाले. 400-500 रुपये झाले. किती रुपयाचं आणलं होतं? हे अंदाज नाही एवढा. अंदाज नाहीये. तुला हे सगळं बनवण्यासाठी कोणी कोणी मदत केली? आम्ही चौघींनी बनवून आणलंय. चौघींनी काय काय कसं बनवलं पण ते? आता एकीने तिखट पाणी बनवलं, एकीने गोड पाणी बनवलं, कोणी पुऱ्या तळून आणल्या असं. घरच्यांनी मदत केली? हो. केवढ्याला आहे एक प्लेट? एक प्लेट 20 रुपयाची. हिनं पैसे घेतले ना? काय बोलायचंय? हा किती रुपये घेतले त्यांच्याकडनं तू? 20 रुपये घेतले. 20 रुपये म्हणजे आता त्यांना किती द्यायचे तुला? 80 रुपीज द्यायचे मला. 80 रुपीज 80 रुपये. 80 रुपये द्यायचे. 80 रुपये द्यायचे. ठीक आहे. काय आणलं तू? मी ढोकळा आणलेला आहे. ढोकळा आणला? किती रुपयाचा आणला? मी 350 आणला होता. बर किती विकले? मी सध्या 100 रुपये कमावले आहे. बाकी 4 उरलेला आहे. कितवीला आहे? मी 8वी. नाव आहे तुझं? माझे नाव शिवम किशोर लोखंडे. काय वाटतं बाजारात तुला? गर्दी चांगली आहे का? रिस्पॉन्स चांगला आहे का? हा. चांगला आहे. पूर्ण नाव सांग ना. अनुष्का बोजगे. कुठं आला तुम्ही? इंग्लिश मीडियम मध्ये. बर काय वाटतं बाजार फिरली का तू? बाजार फिरली? अजून नाही. अजून नाही फिरली. हे काय घेतलं? गुलाबजामुन. केवढ्याचे? 10 रुपयाचे. खाणार का एवढे? हो. बाप चला चला पटकन बोला. बोला बोला. सांगा ना काय बोलू. अरे तू बाजारामध्ये आज हे काय घेताय तुम्ही? 4 जणी काय खातायत नेमकी? Myself Rituja and I am studying in standard 10th. आता मी हिच्याकडून काय घेतलं? ओली भेळ घेतली. हा ओली भेळ कुठे? बर काय कशी चव कशी आहे? हे खूप छान होते चव. आणि अजून काय बोलू. बर कितीला म्हणजे किती रुपयाला घेतली तू? 10 रुपयाला घेतली. आणि कितवीची आहे ती विद्यार्थिनी? 6th स्टँडर्डला आहे. बर काय वाटतं तिचं गणितीय ज्ञान कसं होतं? ती फास्ट मध्ये ऍडिशन केली आणि लवकर फास्ट मध्ये सर्व केलं. कस्टमर सोबत कसं बोलावं तिला म्हणजे आतापासूनच कळालं. व्यावहारिक ज्ञान आलं. व्यावहारिक ज्ञान आलं तिला. तर एक्सपिरियन्स चांगला होता. काय लावलं तुम्ही? काय बनवताय? पाणीपुरी. बर किती रुपयांचं विकलं आतापर्यंत? आतापर्यंत किती झाले? 100च्या पुढे झाले. हा किती रुपयाचं आणलं होतं अंदाजी? 300. बर किती रुपयाला एक प्लेट आहे? 15. हा 15 रुपयाला. आता डबा संपल्याला दिसतोय. संपलं का काय? हा संपत आलं का? कितवीला आहे तुम्ही? 7वीला. तुमचे नाव सांगा ना. कोणाचा स्टॉल आहे? कोमल गायकवाड, आराध्या परजणे. बरं बरं. आता या ताईंना देताय का तुम्ही? किती रुपयांचं दिलं त्यांना? आम्ही 2 प्लेट घेतली आहे. अगोदर 1 प्लेट खाल्ली. आता हे परत आलो आणि आम्हाला टेस्ट आवडली. तर बर तुझं नाव सांग. बर कितवीला आहे तू? इयत्ता 4थी. बर काय आणलं होतं? चिवडा. संपला का? हा. किती रुपयाचा आणला होता? 200. हा? 200 रुपये झाले. आणि किती रुपयाचा विकला? 200. 200चा विकला. नफा नाही झाला? ना नफा ना तोटा. केवढ्याला एक प्लेट होती? 5 रुपयाला होती का? बाजारच्या आलेला आहोत सर्व. आणि मी आजच्या शॉपवरती आलेले. मी आज शब्दाना वडे आणलेले. मी हे शब्दाना वडे इतके चांगले झालेले आहेत. मी खाल्ले भारी. केवढ्याला घेतला? कितीला आहे? 10चे 3 आहेत. 10चे 3 घेतले. याच्याशी हा कितवीला आहे? कितीला आहे रे? सेकंडला आहे हा. सेकंडला आहे. काय वाटलं तुम्हाला याच्याकडे विक्री पाहून? काय त्याला जमतं का सगळं विकायला? याला म्हणजे
छान केलेले आणि तुमचे नाव सांगा ना, चार चौघी. माय नेम इज वैभवी संदीप साळवे माय नेम इज दिव्या गांगुर्डे. आणि सगळ्यांनी घेतले का? ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. निखिला सतीश भैया बर, कितवीला आहे तू? दुसरीला. बर, काय काय आणलं होतं तू? ब्रेसलेट. बर, सगळे विकले? हा. ब्रेसलेट कितीला आहे? 30चे आणि 21चे. दाखव ना, कोणता 30चा आहे, कोणता 10चा आहे? हे 20चे आणि हे 30चे. अरे वा वा, तू राहायला कुठे आहे? हा? राहायला कुठे आहे? कानेगावला. हा? कानेगावला. आणि तुझे क्लास टीचर कोण आहे? येवले मॅम. येवले मॅडम. तुझ्या पप्पाचं नाव काय आहे? बबनराव. हा? बबनराव. बर. आणि आडनाव? सुरभैया. हा? सुरभैया. बर. ओवी सचिन बोरसे. कितवीला आहे तू? चौथी. बर, काय काय आणलं बाळा तू? चॉकलेट, हा? कुरकुरे, कॅडबरी, हा? बिस्किट. बर. आणि सगळं विकलं? यस. बर, किती रुपये झाले अंदाजी? 300-400. 300-400 रुपये झाले. बर, काय वाटतं तुला, आनंद वाटला विकताना? यस. बर, उधार किती लोकांना दिलं? उधार नाही दिलं, रोख झाले. बर, तू कुठून येते? धोत्रा. माझे नाव ओम दीपक कदम. आज आनंद बाजार आहे, त्यामुळे आम्ही खूप सामान आणलं होतं. तरी 3-4 हजार सामान आणलं होतं आणि आतापर्यंत 2-2.5 हजार रुपये झालेले आहे. बर, हे तुझ्या बरोबर कोण कोण आहे? या 2 माझ्या बहिणी. बर, कितवीला आहे त्या? 5वीला आहे त्या. आणि तू? 9वीला आहे. 9वीला आहे. मग आता काय सगळ्यात जास्त कोणत्या वस्तू विकल्या गेल्या? हे विकलं, लॉलीपॉप विकले. ते काय होतं ते? लॉलीपॉप होते. लॉलीपॉप जास्त विकले गेले का? काय 5 रुपयाला एक आहे. काय आता हे काय बाजार पाणीपुरी आहे, भाजीपाला आहे, 20 रुपये. छान होती, मुलांचा व्यापार कसा वाटला? चांगला वाटला एकंदरीत. तुमचं काय मत आहे भाऊ? काय केलं पाहिजे अशा बाजारात? त्या बाजारातून एक मुलांना शिकायला भेटतं, याच्यानंतर की थोडा अनुभव येत चालतोय खरंच. ताई, या ठिकाणी आपण आपल्या संस्थेमध्ये आहात आणि या ठिकाणी नटखट बाजार जो आहे तो भरलेला आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत आपले स्टॉल लावून आहेत, कोणी भाजीपाला असेल, कोणी आता पाणीपुरीचा स्टॉल असेल. या सगळ्या बाजारामध्ये तुम्हाला काय अनुभव आला नेमकी तुमच्या संस्थेमध्ये, की मुलांचं काय मुलांना व्यावहारिक ज्ञान लवकर मिळावं म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत. त्याला चांगला सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला. छोट्या छोट्या मुलांचं व्यापार ज्ञान पाहून तुम्हाला काय वाटतं? छान आहे, त्यांना लवकर व्यवहाराचं नॉलेज येईल. वैष्णवी नंदकिशोर गाडे. मी तासलीची. माझ्या शाळेचे नाव श्री गुरुदत्ता इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव. काय आणलं तू विकायला? पाणीपुरी. किती रुपयाला पाकिट आहे? 100. 100 रुपयाची पाकिट आहे. एक प्लेट किती रुपयाला विकली तू? 20. 20 रुपयाला. 100 रुपयाचं आणलं होतं, 20 रुपयाला विकली. आता तुझ्याकडे किती पैसे अंदाजे? 300-400. म्हणजे तुला 200 रुपये फायदा झाला. काय आणलं तू? साबुदाणा वडे. बरं, कितवीला आहे तू? दुसरी. काय नाव आहे तुझं? आरमानजी बुशे. किती रुपयाचे विकले? काय आणले? साबुदाणा वडे. कितवीला आहे? दुसरी. किती आहे? एक कितीला आहे? 5ला. 5 रुपयाला एक आहे का? बाजारच्या याने आलेलो आहोत सर्व आणि मी आजच्या शॉपवरती आलेले. मी आज साबुदाणा वडे आणलेले. मी हे साबुदाणा वडे इतके चांगले झालेले आहेत. मी खाल्ले भारी. केवढ्याला घेतला? कितीला आहे? 10चे 3 आहेत. 10चे 3 घेतले. याच्याशी हा कितवीला आहे? कितीला आहे रे? सेकंडला आहे हा. सेकंडला आहे. काय वाटलं तुम्हाला याच्याकडे येऊन विक्री पाहून? काय त्याला जमतं का सगळं विकायला? याला म्हणजे छान केलेले. आणि तुमचे नाव सांगा ना, 4 चौघी. माय नेम इज वैभवी संदीप साळवे. माय नेम इज दिव्या गांगुर्डे. आणि सगळ्यांनी घेतले का? ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. हा, मी काशीला राहतो. काय विकलं? कितीचं विकलं? किती दिले? मी त्यांना मुळे
चिंचा दिल्या. चिंचा 5 रुपयाला वाटा लावला, मुळे 2 रुपयाला 4 दिले आणि लिंब 1 रुपयाला 1 लावला. बर असे 15 रुपये झाले. त्यांनी किती दिले तुला? त्यांनी मला 20 रुपये दिले, मी त्यांना 5 रुपये वापस दिले, म्हणजे 15 रुपये त्यांनी मला दिले. कर आहे आणि हे तू करून दाखव बरं. चल अरे ते थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी ते टच हे बघ त्याच्या काही याच्यात त्याच्यामुळे हाड केलेलं आहे. तुम्ही लय हार्ड केलं ना ते थोडं जरी जवळ आलं तर ते वाजत कसं काय मग ते काय तुम्ही त्याला चुकीचं गेम करून राहील. तुम्ही नुसते पैसे कमावणार, पैसे देऊ शकत नाही तुम्ही. कमवायचे ना मग. पण मग पैसे पण दिले पाहिजे ना. सर देतो ना सर. कुठे देतात? मला करून दाखव तू. चल तू करून दाखव मला. 2-3 जणांना ते बंद नको करू, ते बंद नको करू, चालू कर. चालू हा चल दाखव करू. चांगलं डोकं लावलं त्यांनी. तुमचं काय रे बॉलचं? काय गेम आहे तुमचं? काय बादलीत बॉल फेकायचा का? हा 10 रुपये द्यायचे आणि 20 लोक अंकल नाव भूषण नवले आहे. नटखट बाजारामध्ये ही जे उपक्रम चालू आहे, हा विटेचा नेमकी उपक्रम काय नाव आहे? कसं आहे? याचं नाव आहे कोण बनेगा शक्तिमान. शक्तिमान. ते पूर्वी बालिका असायची, गंगाधर आणि शक्तिमान, त्यातलं शक्तिमान की शक्तिशाली शक्तिमान? शक्तिशाली शक्तिमान. कशी ओळख करणार त्याची? म्हणजे विद्यार्थी आले का विद्यार्थ्यांनी जवळून आहे ना 5 रुपये घ्यायचे आणि त्यांनी जर अशी सरळ वीट 2 मिनिटं धरली त्यांच्या जवळून त्यांना 20 रुपये 10 रुपये द्यायचे आपण. हे तुम्ही करून दाखवणार का? तुम्ही 2 मिनिटं धरून दाखवणार का? हा. म्हणजे तुम्ही स्वतः 2 मिनिटं पकडणार, दुसऱ्याने 2 मिनिटं जर दाखवली तर तुम्ही त्याला 5 रुपयाचे 10 रुपये देणार. बरं काय तुम्हाला काय वाटतं नेमकी सक्सेस होतं काय? येस होत. किती मुलांचा आतापर्यंत अनुभव घेतला तुम्ही? नाही अजून पहिल्यांदाच वाटतं का होईल म्हणून? होईल. मिस भूमिका हाँ सुनो आपने क्या लाया है ये फूड स्टॉल में अभी? वी ब्रिंग मठरी चाट. वी ब्रिंग मठरी चाट. मछली चाट. यस. अच्छा और कौन से क्लास में पढ़ते हो तुम? वी स्टडी इन 4th स्टैंडर्ड. 4th स्टैंडर्ड. यस. अच्छा किसी ने मदद की आपको बनाने में? Yes, our mother, teachers help us to make this, and we are happy. नटखट बाजार. Yes. We are celebrate today. नटखट बाजार. Yes. Okay. Thank you. Thank you. Your name? My name is Bhumika Yogesh Dale. Yes, thank you. Sit down. ठिकाणी नटखट बाजारामध्ये जे मान्यवर पाहुणे आहेत, विजयजी वाजे साहेब असतील, त्यानंतर वैशालीताई वाजे असतील, हे दोन्ही या ठिकाणी आपल्या बालगोपालांबरोबर चर्चा करत होते आणि आपण या नटखट बाजारामध्ये फिरत होतो. अचानक त्या मान्यवरांना काय वाटतं मुलांबद्दल? ग्रामीण भागातली शाळा आहे, ग्रामीण विद्यार्थी आहे, त्यांच्या कुतूहलतेवरती ते बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात तर सांगितलंच, पण आता ते प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. विजयराव नमस्कार. नेमकी आता ह्या खाऊ गल्लीमध्ये तुम्ही आलेला आहात, नटखट बाजार आहे, काय वाटतं नेमकी तुम्हाला या ग्रामीण भागातील जनतेकडे बघून किंवा मुलांकडे बघून? नमस्कार. मी नटखट बाजारमध्ये फिरलो, मला एखाद्या मॉलमध्ये आल्यासारखं फील झालं. बर. ग्रामीण भागातले मुलं एकदम टॉपचा बिझनेस करतायत आणि ह्यातूनच त्यांना पुढं ते मोठे बिझनेसमॅन होतील असे मला त्यांचा व्यवहार पाहून असं वाटतं आहे की ते मोठे बिझनेसमॅन होतील. आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह वाटला, हुनर वाटला, नवीन नवीन कल्पना इथं मला बघायला मिळाल्या असं मला इथं जाणवलं. मी स्पेशली केशव भवर असू, चौधरी सर असू, मी यांना स्पेशल थँक्स करल की असे उपक्रम यांनी अजून राबवावे आणि या मुलांना अजून डेव्हलप करावं. विजयराव आता तुम्ही सगळ्या खाऊ गल्लीमध्ये आलात, नेमकी तुम्ही काय अनुभव घेतला मुलांचा? काय खाऊन स्वादिष्ट कशा पद्धतीचा आनंद? आपण सपत्नीक आलेले आहात, एक कुटुंबाबरोबरचा हा मुलांबरोबरचा वेळ तुम्हाला काय वाटतं नेमकी?
आता सांगा स्टॉल हा पाणीपुरीचा स्टॉल आहे, पावभाजी स्टॉल आहे, तुम्ही सांगा ना आता. समोसे असतील, गुलाबजामुन असतील, आणि याच्यामुळेच मुलांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि मुलांचा उत्साह पाहून आम्हाला पण खूप छान वाटतंय. आम्हाला पण उत्साह आलाय, त्यात मुलांबरोबर पालकांचा पण उत्साह भरपूर पाहायला मिळतो इथे. निश्चितच हे होते कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेविका, ज्या नूतन नगरसेविका आहेत, आता सध्या विराजमान आहेत, माजी नगर उपाध्यक्ष आहेत आपल्या बरोबर. आणि यांनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या मुलांची जी कौतूहल आहे किंवा मार्केटचा एक व्यापारीकरण कसं असावं, ग्रामीण भागातला देखील विद्यार्थी हा चांगला व्यापारी होऊ शकतो, अशी या ठिकाणी चांगली भावना या मुलाखतीतून त्यांनी दिलेली आहेत. आणि केशवराव भवर असतील, त्याचबरोबर ग्रामीण भागातील पालक असतील, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांचं या ठिकाणी कौतुक विजयराव वाजे यांनी केलेलं आहे. आज श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी नटखट बाजार हा उपक्रम राबवण्यात आलेला होता व आजचे जे प्रमुख पाहुणे होते माननीय श्री विजयरावजी वाजे साहेब, माजी नगराध्यक्ष कोपरगाव व त्यांच्या सहपत्नी श्रीमती वैशालीताई वाजे, नगरसेवक कोपरगाव, व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री केशवरावजी भवर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा आजचा कार्यक्रम संपन्न झाला होता. खरं म्हणजे नटखट बाजार न म्हणता लखपती बाजार असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की माझ्या विद्यार्थ्यांनी आज या उपक्रमामध्ये साधारण 2.5 लाख रुपयाची उलाढाल या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आजच्या या नटखट बाजारमध्ये सुमारे 50 स्टॉल्स होते. त्या स्टॉल्समध्ये तुमचे खाऊगल्ले असेल, तुमची स्टेशनरी असेल, तुमची भाजीपाला असेल, असे विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी होते. व खरं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे पालकांची उल्लेखनीय उपस्थिती या ठिकाणी होती. त्याचप्रमाणे माझे शिक्षक, माझी सर्व मॅनेजमेंट टीम असेल व नॉन टीचिंग स्टाफ असेल, या सर्वांच्याही सहयोगाने व पालकांच्याही सहयोगाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला. त्याबद्दल मी स्वप्नील केशवराव भवर त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.